हिवराश्रम इथल्या स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। आपण बघू शकतो की आज या जन्मोत्सवाचा या ठिकाणी आज समारोप आहे आणि समारोपाच्या निमित्त महापंक्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं हे जे भाविक जे दिसतात महापंक्तीमध्ये बसलेले हे महापंगत जे लाखो भाविक एकाच ठिकाणी एकाच वेळेला हा महाप्रसाद घेताना आपल्याला दिसतात। गेली 66 वर्षांची ही अखंड परंपरा या ठिकाणी आश्रमामध्ये सुरू आहे आणि यावेळेला 163वा स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। गेले 3 दिवस झाले आश्रमामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील किंवा कीर्तन असतील संपूर्ण पार पडलेत आणि आज जो शेवटचा दिवस आहे तो महापंक्तीने या ठिकाणी होतो आहे। परिसरातील नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील जे भाविक आहेत ते जे शुकदास महाराजांना आणि स्वामी विवेकानंद मानतात संपूर्ण भाविक या ठिकाणी महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेताना आपल्याला दिसतात। लाखो भाविकांची एकाच वेळेला ही पंगत जी आहे ही पंगत या ठिकाणी सुरू आहे आणि या पंक्तीनंतर जे काही कचरा होतो तो सुद्धा या ठिकाणी संपूर्ण स्वच्छ होऊन जातो। अशा प्रकारचं या महापंक्तीचं एक खास वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नीरज देशमुख गणेश सोळंकी, विरार मराठी, हिवराश्रम घोडा। मेहकर तालुक्यातल्या हिवरा आश्रम येथे महाप्रसादाची महापंगत संपन्न झाली। आपल्यासोबत गजानन शास्त्री महाराज आहेत। काय सांगाल, आज लाखो भाविकांनी एकाच ठिकाणी एकाच वेळी महाप्रसाद घेतला, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद आश्रमामध्ये हा पाठीमागे जो आपण 2 लाखाच्या वर जनसमुदाय भक्तांचा मेळा आपण बघता आहात, अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीनं 2 लाख भाविकांनी 251 क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि 151 क्विंटल वांग्याची भाजी अशा पद्धतीचा हा महाप्रसाद अतिशय आनंदानं या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कुठल्याही प्रकारची जात पात भेदभाव अंधश्रद्धा धर्मपंथ काही नाही। या ठिकाणी कोणी कोणत्याही धर्माचे असावे परंतु राहावे एकत्रित। धर्म हा असूनही सर्वांचा सारखा तुच्छ एकमेका लेखू नये। उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणून गोंधळ होत असे। शुकदास मने वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे अशी ही वृत्ती आहे। विश्ववरेण्य स्वामी विवेकानंदांचा विश्वधर्म या ठिकाणी खऱ्या अर्थानं आचरला जातोय। स्वामी शुकदास माऊलींनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली, 1 कोटीच्या वर रुग्णांना व्याधीमुक्त केलं। इथं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, इथं सगळे संस्कार आहेत, या ठिकाणी सामाजिक एकतेची भावना आहे। खरा विश्वधर्म विवेकानंदांचा या ठिकाणी आहे। उठो जागो उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत ही स्वामी विवेकानंदांची वृत्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचा हा 2 लाख भाविकांचा शिस्तबद्ध पद्धतीनं महाप्रसादानंतर थोडाही कचरा राहत नाही असा हा सोहळा गिनीज बुकामध्ये याची नोंद व्हावी अशी सगळ्या भाविकांची इच्छा आहे। आणि स्वामी शुकदास माऊलींचा हा प्रसाद खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांची स्वयंप्रेरणा आहे, हीच भावना या ठिकाणी आहे। जवळपास 60 वर्षाची ही परंपरा आहे महाप्रसादाची आणि महापंक्तीची। जवळपास 2 दिवस महाप्रसाद बनवण्यासाठी आपल्याला लागतो। कसं नेमकं नियोजन असतं, हे महाप्रसाद कोण बनवते? हे नियोजन जे आहे ना हे स्वयंशिस्तीनं सगळे भाविक करतात, इथं कोणाला सांगण्याची गरज नाही। 1965 पासून ही सगळी महाप्रसादाची जी स्वयंप्रेरणा आहे भाविकांमध्ये। पूर्वी तर एकमेकांच्या मुखात प्रसाद दिला जायचा, एकमेकामुखी घास देऊ दुखवू नका रे सुखवा सर्वांना होत यातना मौन पाळा शुकदास म्हणे जगधर्मशाळा आबोला कशाला थोड्यासाठी। म्हणून हे कसं होतंय हे सगळं ही सगळी भाविक भक्त मंडळी करते, ही स्वामी शुकदास माऊलीच्या आशीर्वादाची विवेकानंदांची प्रेरणा आहे। नक्कीच। तर हे होते हिवरा आश्रम इथले गजानन शास्त्री महाराज। लाखो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतलाय। 2 दिवस चालणारा हा जो महाप्रसाद आहे बनवण्याचं काम शिस्तीमध्ये आणि संपूर्ण स्वयंसेवक पद्धतीने या ठिकाणी होत असतं आणि आज लाखो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतल्याचं आपल्याला दिसते। आणि ही जी महापंगत जी आहे ही जवळपास 60 वर्षापासून जी परंपरा आहे ती आजही कायम या ठिकाणी आहे। कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।